महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. अशात पुणे शहरात महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज मागितले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावरती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टिकोनातून सगळ्याच्या सगळ्या 165 जागांवरती भाजप उमेदवारांचा शोध घेतला जातोय. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जवळपास 2500 पेक्षा जास्त अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. पण महत्त्वाचं म्हणजे भाजपचे उमेदवारी अर्ज फक्त भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच नाही, तर यामध्ये अनेक विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांनाही सुद्धा भाजपचा अर्ज भरल्याची माहिती आहे. जवळपास 10 ते 15 विरोधी पक्षातील पदाधिकारी, नेत्यांनी, माजी नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दिले असल्याचं समोर येते. यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी देखील भाजपचा उमेदवारी अर्ज नेला. त्यासोबतच एका अजित पवारांच्या पक्षात असलेल्या माजी महिला नगरसेवकांनी देखील भाजपचा उमेदवारी अर्ज नेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या या महिला नेत्या माजी आमदाराच्या कन्या आहेत. आता या सगळ्या नेत्यांच्या पाठोपाठ आता एक मोठं नाव समोर आलंय. हे मोठं नाव म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचं. कारण गिरीराज सावंत यांनी देखील भाजपच्या इच्छुकांच्या यादीमध्ये आपला अर्ज दाखल केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 38 मधून तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजते आणि तेही भाजपच्या तिकिटावरती. त्याचं झालं असं की 11 डिसेंबरला संध्याकाळी भाजपचं पुण्यातील DP रोड कार्यालयाचा नजारा पाहण्यासारखा होता. तसं तर तिथं नेहमीच कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल असतेच, पण महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर संख्या जरा जास्त वाढली होती. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर तिथे अर्टिगा कार येते. या कारच्या गाडीच्या मागच्या काचेवरती लिहिलेलं असतं JSPM. आता ही संस्था कोणाची हे सगळ्यांनाच माहिती आहे. ही संस्था आहे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री राहिलेले तानाजी सावंत यांची. आता शिवसेना भाजप महायुतीमध्ये मित्रपक्ष असल्यानं हे चित्र दिसणं साहजिक होतं, पण पुढचा नजारा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. कारण गाडीतून उतरले तानाजी सावंत यांच्या संस्थेचे काही कर्मचारी. त्यांच्या हातामध्ये अर्ज होता गिरीराज सावंत यांचा. या कर्मचाऱ्यांनी गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज भाजपच्या कार्यालयात दाखल केला आणि ते तिथून लगेच निघून गेले. या घटनेनं आता चर्चांना उधाण आले. तानाजी सावंत हे धाराशिवच्या भूमपरांडाचे आमदार असले तरी त्यांचे निवासस्थान कात्रज परिसरामध्ये आहे. त्यामुळे या भागातूनच त्यांच्या मुलाला महापालिका निवडणूक लढवायची असल्याचं समजते. अशात पुण्यात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा अर्थात जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी इच्छुकांचा उमेदवारी अर्ज घेतला असल्याचं सांगितलं जातंय.